वाल्मिक कराड प्रकरणामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांनी एक नवा आणि मोठा दावा केलेला आहे। पोलिसांसमोर सरेंडर होण्यासाठी वाल्मिक कराड ज्या गाडीतून पोहोचला तीच गाडी अजितदादांच्या ताफ्यात होती असा खळबळजनक दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केलाय। बघूया। वाल्मिक कराडच्या शरणागतीवरून सरकार आणि पोलिसांवर आरोपांच्या फैरी झडत असतानाच आता आणखी एक नवं प्रकरण समोर आलंय। वाल्मिक कराड आणि अजितदादांमध्ये कार कनेक्शन समोर आलंय। वाल्मिक कराडनं पुण्यात पोलिसांसमोर सिने स्टाईल सरेंडर केलं। वाल्मिक ज्या कारमधून पुणे सीआयडी समोर शरण येण्यासाठी आला ती कार अवघ्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यात होती। अजित पवार मस्साजोगला आले तेव्हा त्यांच्या ताफ्यात जी गाडी होती त्याच गाडीतून आरोपी सरेंडर झाल्याचा दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केलाय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले, आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलतो पवार साहेबांनी। त्याच्यानंतर ज्या दिवशी ते आले शनिवारी 16 तारीख होती बहुतेक, 16 तारखेला शनिवारी, त्या दिवशी त्यांच्या ताफ्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सरेंडर होते। वाल्मिक कराड ज्या गाडीतून सीआयडी ऑफिसला आला ती गाडी शिवलिंग मोराळे यांची आहे। शिवलिंग मोराळे यांचे वाल्मिक कराड सोबत जवळचे संबंध आहेत। शिवलिंग मोराळे हेच औषधांची पिशवी घेऊन कराडला भेटण्यासाठी सीआयडी ऑफिसमध्ये आले होते। शिवलिंग मोराळे हे धनंजय मुंडे यांचेही निकटवर्तीय असल्याची माहिती आहे। वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपींचा निकटवर्तीय आहे। संतोष देशमुखांचं सांत्वन करण्यासाठी अजितदादा गेले होते तेव्हा वाल्मिक कराडचा निकटवर्तीय त्यांच्यासोबत होता। त्यामुळे अजितदादांची संतोष देशमुख हत्या प्रकरणातली भूमिका बेगडीपणाची आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। सरेंडर होण्यासाठी वाल्मिक सोबत जे लोक होते त्यांची चौकशी होणार का? ज्या गाडीमधून वाल्मिक कराड पोलिसांच्या समोर हजर झाला त्या गाडीचीही चौकशी केली जाणार का? हे महत्त्वाचे प्रश्न आता उपस्थित झालेत। उर्वशी खोना, झी 24 तास, दिल्ली।